सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। विद्युत पोलावर काम करताना अचानक शॉक लागून वायरमॅन जखमी झाल्याची घटना आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता दरम्यान केबल पार्क येथील हिंदुस्तान बेकरी समोर घडली। यात संदीप शार्दूल हा वायरमॅन जखमी झाल्याचं समजतंय। आज सकाळी केबल पार्क हिंदुस्तान बेकरी समोर विद्युत पोलवर काम करत असताना खंडित केलेला विद्युत पुरवठा अचानक सुरू झाल्याने संदीप शार्दूल यांच्या पायाला विजेचा तीव्र शॉक लागला। त्यामुळे शार्दूल यांचा पाय फोनवर अडकल्याने अर्धा तास ते फोनवर अडकून पडले होते। स्थानिक नागरिकांनी तात्काळ विद्युत विभागाला व पोलीस ठाण्याला माहिती देऊन विद्युत खंडित केला आणि दुसऱ्या एका वायरमॅनने त्यांना खाली उतरून औषध उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरीही शार्दूल यांच्या पायाला गंभीररित्या दुखापत झाली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राष्ट्रीय एकतेचे प्रतीक असलेले लौह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त निफाड पोलीस ठाण्याच्या वतीने एकता दौड या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 वाजता पार पडणार असून दौडची सुरुवात निफाड पोलीस स्टेशन येथून उगाव रोडकडे होणार आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक उपविभाग निफाड नाशिक ग्रामीण श्री कांतीलाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पोलीस निरीक्षक श्री गणेश गुरव यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक घेण्यात आली आहे। बैठकीत डॉक्टर असोसिएशन, स्विमिंग ग्रुप, सायकलिंग ग्रुप, पत्रकार संघटना, ग्रामपंचायत प्रतिनिधी, कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी वर्ग, शासकीय संस्था, शाळा महाविद्यालय, सरकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच विविध सामाजिक व धार्मिक मंडळे यांच्या सहभागाचे आवाहन करण्यात आले। पोलीस विभागाकडून या उपक्रमाचे यशस्वी आयोजन व्हावे यासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे ठरवण्यात आले। या अनुषंगाने निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री गणेश गुरव यांनी नागरिकांना आवाहन केले की एकता दौड ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून एकतेचा, देशप्रेमाचा आणि सामाजिक सहभागाचा संदेश देणारी प्रेरणादायी चळवळ आहे। त्यामुळे सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन राष्ट्रीय एकतेचा संकल्प बळकट करावा। 31 ऑक्टोबर या दिवशी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती। हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये या दिवशी एकता दौड आयोजित केलेली आहे। शिन्नर या ठिकाणी याच दिवशी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे आणि मी स्वतः उपस्थित राहणार आहे। हा दिवस देशासाठी गौरवाचा आणि देशाच्या एकता व अखंडता टिकण्यासाठी ज्यांनी महान योगदान दिलेलं आहे यांची स्मृतीला आदरांजली देण्याचा आहे। या दिवशी आपण सर्वांनी, समाजातील सर्व घटकांनी, विद्यार्थी, पालक, समाजसेवक आणि इतर सर्व घटकांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग करून हा राष्ट्रीय एकता दिवस हा एक संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व देशाची एकता व अखंडता वृद्धिंगत करण्यासाठी मदत करावी। मी स्वतः येणार आहे, आपणही सर्वांनी सहभागी व्हावं हीच विनंती। धन्यवाद। जय हिंद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी गोरख सोनवणे, निफाड। नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे। 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। प्राणघातक हल्ला व जबरी चोरीतील आरोपीला नाशिक रोड युनिट व गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 1 वर्षांनी दारणा नदीच्या येथे 29 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान ताब्यात घेतलाय।
आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्या हद्दीतील मातोश्री कॉलेज जवळ ओढा रोड येथे एका परप्रांतीयाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वाहनांमध्ये बसून त्यांच्याकडून 8,000 रुपयांची रोकड, घड्याळ, चांदीची अंगठी असा एकूण 15,000चा मुद्देमाल बळजबरीने चोरी केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक रोड युनिट व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरातील गुन्हेगारांची तपासणी सुरू असताना पोलीस हवालदार नितीन फुलमाळी व पोलीस शिपाई संजय पोटिंडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कोटमगाव येथील आकाश कुवर या इसमाने परप्रांतीयाला मारहाण करून लुटमार केल्याचं निष्पन्न झालं। सध्या तो दारणा नदीच्या आसपास फिरताना आढळून आलाय। बातमीची खात्री करून सदर ठिकाणी सापळा रचून आकाश सोमनाथ कुवर राहणार कोटमगाव याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। तसेच उपनगरी पोलीस ठाण्या हद्दीत एकावर प्राणघातक हल्ला करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली सुद्धा त्यांनी दिली आहे। या प्रकरणी उपनगर पोलीस व नाशिक रोड पोलीस पुढील तपास करीत आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, पोलीस हवालदार नितीन फुलमाळी, पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक मंगेश जगझाप, संजय पोटिंदे, भरत राऊत तसेच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार अविनाश देवरे, विशाल कुवर, अजय देशमुख यांनी संयुक्तरित्या यशस्वीरित्या पार पाडली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। उत्तर महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व नाशिक जिल्ह्यातील 3ऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या मनमाड शहरातील एसटी डेपोची अत्यंत दुरवस्था झाली असून सतत पडत असलेल्या पावसामुळे या ठिकाणी खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य पसरले असून बसमध्ये चढण्यासाठी व उतरण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। चिखलात पाय रुतत असल्याने अनेक जण पडून जखमी झालेत। याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। नूतनीकरण करण्याच्या नावाखाली एसटी महामंडळ कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देत नसून यामुळे नागरिकांनी व प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। किमान पावसामुळे हे खड्डे पडले आहेत, यात मुरुम टाकून खड्डे तरी बुजवून टाकावे अशी मागणी सर्वसामान्य प्रवासी वर्गाकडून करण्यात येते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मनमाड। नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे। 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। प्राणघातक हल्ला व जबरी चोरीतील आरोपीला नाशिक रोड युनिट व गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 1 वर्षांनी दारणा नदीच्या येथे 29 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान ताब्यात घेतलाय। आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्या हद्दीतील मातोश्री कॉलेज जवळ ओढा रोड येथे एका परप्रांतीयाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वाहनांमध्ये बसून त्यांच्याकडून 8,000 रुपयांची रोकड, घड्याळ, चांदीची अंगठी असा एकूण 15,000चा मुद्देमाल बळजबरीने चोरी केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक रोड युनिट व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरातील गुन्हेगारांची तपासणी सुरू असताना पोलीस हवालदार नितीन फुलमाळी व पोलीस शिपाई संजय पोटिंडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कोटमगाव येथील आकाश कुवर या इसमाने परप्रांतीयाला मारहाण करून लुटमार केल्याचं निष्पन्न झालं। सध्या तो दारणा नदीच्या आसपास फिरताना आढळून आलाय। बातमीची खात्री करून सदर ठिकाणी सापळा रचून आकाश सोमनाथ कुवर राहणार कोटमगाव याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने
गुन्ह्याची कबुली दिली आहे। तसेच उपनगरी पोलीस ठाणे हद्दीत एकावर प्राणघातक हल्ला करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली सुद्धा त्यांनी दिली आहे। या प्रकरणी उपनगर पोलीस व नाशिक रोड पोलीस पुढील तपास करीत आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, पोलीस हवालदार नितीन फुलमाळी, पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक मंगेश जगझाप, संजय पोटिंदे, भरत राऊत तसेच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध पथकाचे पोलीस हवालदार अविनाश देवरे, विशाल कुवर, अजय देशमुख यांनी संयुक्तरित्या यशस्वीरित्या पार पाडली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। धुळे शहरातील देवपूर येथील श्रीरंग कॉलनीत झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखा आणि देवपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाला मोठे यश आले। दिनांक 27 ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात चोरट्याने एका बंद घरातून रोख रक्कम आणि चांदीचे दागिने लंपास केले होते। या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केलाय। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तांत्रिक तपास करून आरोपीची ओळख पटवली आहे। या माहितीच्या आधारे धुळे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून सराईत गुन्हेगार प्रकाश उर्फ शिवा पावरा वय वर्ष 25 याला मुंबई आग्रा महामार्ग नगाव बारी परिसरातून ताब्यात घेतलाय। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्याच्यावर विविध जिल्ह्यात 9 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी दिली आहे। दिनांक 26 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या दरम्यान श्रीरंग कॉलनीतील प्लॉट नंबर 12 येथील एक घर आहे, तेथील फिर्यादीचे दुकान हे बंद असल्याचे बघून पहाटेच्या सुमारास त्या ठिकाणी दुकान घरफोडी झाल्याची कंप्लेंट देवपूर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेली होती। सदर तक्रारीमध्ये एकूण 21,200 रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेलेला होता। त्यामध्ये 14,700 रोख रक्कम आणि काही चांदीचे दागिने अशी फिर्याद दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व देवपूर पोलीस स्टेशन असे संयुक्तिक 2 टीम तयार करून त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेण्याचे कामकाज सुरू झालेले होते। एका ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर त्या फुटेजमधील जो इसम त्याचा चेहरा क्लिअर करून एआयच्या माध्यमातून क्लिअर करून व त्याची ओळख पटवून त्यानंतर त्याला असलेल्या ठिकाणाहून शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले। त्याला विश्वासात घेतल्यानंतर त्याने सदर घरफोडी केल्याची कबुली दिलेली आहे आणि कबुली दिल्यानंतर त्याने मुद्देमाल हा सुद्धा त्याने काढून दिलेला आहे। एकूण 21,200 रुपयाचा मुद्देमाल त्याने जप्त करून दिलेला आहे। सदर आरोपी विरुद्ध आतापर्यंत एकूण 9 गुन्हे हे घरफोडीचे दाखल आहेत। सदर आरोपी प्रकाश उर्फ शिवा विजय पवार वय 25 वर्ष हा तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्यातील असून त्याच्या विरोधात यापूर्वी सुद्धा शहादा, चोपडा, धुळे या ठिकाणी घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपीने या व्यतिरिक्तही अजून काही घरफोडे केल्या आहेत का याचा सखोल तपास करून त्याला पुढील गुन्ह्यांमध्ये सुद्धा चोरी केलेले मुद्देमाल आणि त्याचे इतर साथीदार असा शोध घेऊन कामगार सुरू आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे। 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान।
महिनाभराच्या तपासामध्ये एकूण 10 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात अंबड पोलिसांना यश आले। पोलिसांनी केलेल्या कसून तपासामध्ये चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यामध्ये सोन्या चांदीचे दागिने, एक चारचाकी आणि दुचाकी वाहने यांचा समावेश आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता मूळ मालकांना परत देण्यात आलाय। एकूण 100 ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने, एक चारचाकी वाहन आणि एक दुचाकी वाहन असा मिळून सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आलाय। या यशस्वी कारवाईबाबत अंबड पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे। चोरीच्या घटनांमध्ये नागरिकांचा मोठा तोटा होत असतो, मात्र अंबड पोलिसांच्या वेळेवर केलेल्या तपासामुळे नागरिकांना त्यांच्या मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे। नाशिक शहर पोलिसांच्या कार्यक्षम तपास यंत्रणेचे हे उदाहरण ठरले असून या कामगिरीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झालाय। अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे। आज अंबड पोलीस स्टेशनला गेल्या महिन्याभरात जे गुन्हे उघडकीस आलेले आहेत, एकूण 10 गुन्हे उघडकीस आले होते। सगळ्या गुन्ह्यांमधला मुद्देमाल आम्ही आज रोजी वरिष्ठांच्या आदेशाने आणि कोर्टाच्या परवानगीने परत केलेला आहे। एकूण 100 ग्रॅम जवळजवळ 10 तोळ्याच्या आसपास सोन्या चांदीचे दागिने होते, एक 4 व्हीलर कार होती आणि एक मोटरसायकल होती। हे आम्ही आज रोजी कार्यक्रम घेऊन जे त्याचे जे मालक आहेत किंवा ज्यांच्या घरून चोरी झाली होती आणि ज्यांचे वाहन चोरीला गेले होते त्या सर्वांना आम्ही ते बोलून सन्मानाने ते परत केलेले आहे। हे आपल्या अंबड हद्दीतले होते की बाहेरचे पण होते? नाही, हे पोलीस स्टेशन हद्दीमधले होते। काही मागच्या महिन्यामध्ये आणि काही ह्या महिन्यामध्ये ज्या चोऱ्या झाल्या होत्या त्या बाबतीत आमच्या डिटेक्शन टीमने तपास करून चौकशी करून त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न केले, सगळे आरोपी अटक केले आणि जो मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे तर तो आज रोजी आम्ही ज्यांच्या चोरीला गेला होता तर त्यांना आम्ही सन्मानाने परत केले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। साक्री तालुक्यातील गंगापूर येथे जिओ पेट्रोल पंपावर पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली असून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 2 ते 3 जणांनी पिस्तूलचा धाक दाखवत पेट्रोल पंपाच्या कार्यालयातून 15 ते 20 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेत पेट्रोल पंपावरील नाना भिवा मारनर हा जखमी झाला असून घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळावर दाखल झाले। या प्रकरणी अद्याप साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक तिरारी, धुळे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान तसेच दूध उत्पादकांना 50 रुपये, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूर येथे आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाची धग आता नाशिक जिल्ह्यात पोहोचली आहे। सदर नाशिकच्या येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट, शिवसेना, उबाठा, शेतकरी संघटना, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, सत्यशोधक आघाडी, प्रहार शेतकरी संघटना आदींनी तहसील कार्यालयात निषेध मोर्चा काढून पाठिंब्याचं निवेदन दिले असे प्रसार माध्यमांशी बोलताना सर्व संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले। येवले तालुक्यातील शेतकरी संघटना, प्रहार, इतर पक्षाचे काही लोक आम्ही सर्वजण मिळून माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आलेलो आहे। नागपूर इथं जो शेतकऱ्यांचा आंदोलन चालू आहे आणि त्या ठिकाणी ते आंदोलन जवळजवळ 8 दिवसापासून चालू होतं, चालत जाऊन नागपूरला त्या लोकांनी आंदोलन छेडलं, तर त्या संदर्भामध्ये सरकारने दखल घेऊन आज 6 वाजता बच्चू कडू आणि इतर संघटनेचे सुद्धा प्रतिनिधी यांना चर्चेसाठी बोलवलं। पण आज सायंकाळी जर त्या ठिकाणी सन्माननीय तोडगा निघाला नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय त्या ठिकाणी प्रामुख्याने आहे आणि ते शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जर झालं नाही, कांद्यावरील निर्यात बंदी उठवली नाही, कांद्याला
हमीभाव जो रीतसर भाव मिळाला नाही, इतर प्रश्न सुद्धा आहेत. या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज तिथं सविस्तर चर्चा होऊन मार्ग काढणार आहे. आणि जर तो मार्ग सन्मान्य नाही निघाला तर आम्ही सुद्धा सर्व शेतकरी महाराष्ट्रातील, नाशिक जिल्ह्यातील, येवले तालुक्यातील, मग त्या ठिकाणी पक्ष कोणता असेल, संघटना कोणती असेल, पण शेतकरी म्हणून आम्ही त्या सर्वजण या आंदोलनात उतरणार, तो पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. एकीकडे ऑक्टोबरचा हीट दरवर्षी नागरिक अनुभवित असताना यंदा मात्र परतीच्या पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर गारठा निर्माण झाला असून वातावरणातील या बदलाचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळीच घराबाहेर पडत असल्याचं चित्र सध्या धुळे शहरात पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यात तसेच धुळे जिल्ह्यात देखील दरवर्षी थंडीचे नवनवीन उच्चांक पाहायला मिळत असतात. मात्र यंदा गुलाबी थंडीला अद्यापही सुरुवात झालेली नसली तरी परतीच्या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारठा वाढला असून याचा परिणाम जनजीवनावर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच शहरासह जिल्ह्यात धुक्याची चादर पसरल्याचं देखील पाहायला मिळत असून या धुक्यामुळे खरीप हंगामाच्या पिकावर देखील त्याचा परिणाम होऊ लागलाय. वातावरणात पसरलेल्या धुक्यामुळे कापूस, सोयाबीन, मका, हरभरा या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती देखील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. चालू असतो विषय. 50-60 लोकांचा ग्रुप आहे. सगळ्यांना पितात डायबिटीज, बीपी, ज्यांना काय असेल मग सगळ्यांना त्रास कमी होतो. याच्यामुळे सगळ्यांनी रोज सकाळी 6:30 ते 7:30 पर्यंत इथं कार्यक्रम होत असतो. तो विनामूल्य असतो. आमचा गुड मॉर्निंग ग्रुप हा बरेच दिवसापासून इथे कमीत 40-50 लोक आम्ही इथे एक्सरसाइज करतो आहे. आणि हा वातावरण बदलल्यामुळे आता या व्यायामाला अजून जास्ती महत्त्व झालेलं आहे. आणि या दिवसांमध्ये व्यायाम करणं आम्हाला सगळ्यांना फार उपयोगी होतं आहे. आणि आम्ही सगळे जे 50 लोक आहोत सगळे मित्र भावाने राहतो आणि इथे आम्ही व्यायाम करतो आणि जास्तीत जास्ती विनामूल्य सगळ्यांना आहे इथे. आणि या दिवसांमध्ये व्यायामचा आम्ही सगळ्यांना फार 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 उपयोग होतोय. नमस्कार. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी धुळे शहरातील प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील देसले यांनी या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला सावरकर प्रेमींचा प्रतिसाद मिळत आहे. ओजस्वी वक्ता, दृष्ट राजकारणी आणि साहित्यिक असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सावरकर प्रेमींकडून करण्यात येत आहे. याच मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धुळे शहरातील प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील देसले यांनी उपोषण आंदोलन सुरू केले असून शहरातील क्यूमाइन क्लब परिसरात त्यांचे हे आंदोलन सुरू करण्यात आले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी सुनील देसले यांनी दिलाय. तुळशीराम बाविस्कर, दिनेश देवरे, राजेंद्र पाटील, संदीप पाटील, दिनेश देवरे, राकेश पाटील, दीपक मोरे, बबलू चौधरी, अनिल देसले, हेमराज पाटील, सुनील चौधरी आदी उपस्थित होते. माझं नाव श्यामपुराजी कुवर. सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही 2 दिवस उपोषणाला बसलेलो आहे. संपूर्ण देशाला, पंतप्रधानांना, भारताच्या समोर CMना माझी विनंती आहे की जे कार्य सावरकरांनी केलेलं आहे आपण खेळाडूला देऊ शकतो भारतरत्न, पैलवानाला देऊ शकतो भारतरत्न, पण सावरकरांना का देऊ नये म्हणून आमची विनंती आहे देशाच्या प्राईम मिनिस्टरला
की सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही आमची हात जोडून नम्र विनंती. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे शहरातील जिजामाता कन्या वसतिगृह येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले. या प्रकरणात पीडित मुलगी व तिच्या आईने न्याय मिळावा म्हणून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, परंतु तपास अधिकारी API वर्षा पाटील, धुळे शहर पोलीस स्टेशन यांनी तपास प्रक्रियेत गंभीर अनियमितता केल्याचे तसेच पीडित कुटुंबियांवर दबाव व धमक्या दिल्याचे आरोप समोर आले. पीडित मुलीच्या आईने आपल्या निवेदनात म्हटले की API वर्षा पाटील आम्हाला म्हणतात, तू जर केस माघार घेतली नाहीस तर मी B फाईल करून केस बंद करेन. मी जो कागद तयार केलाय त्यावर तू सही नाही केली तरी मी B फाईल करून तुझी केस बंद करेन आणि तुझा माज जिरवेल. हा प्रकार म्हणजे पीडित आम्हाला मानसिक छळ देणारा आणि न्याय प्रक्रियेचा दुरुपयोग करणारा गंभीर गुन्हा आहे. याशिवाय या प्रकरणातील मुख्य आरोपी रेक्टर हेमांगी शिंदे हिला पोलीस प्रशासनाने अटक केली नाही, तर उलट API वर्षा पाटील यांनीच त्या आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मदत केली आहे असा आरोप करण्यात आलाय. यामुळे संपूर्ण प्रकरणात आरोपींना वाचवण्याचा आणि आम्हाला दडपण्याचा गंभीर प्रकार उघड झालाय. तरी API वर्षा पाटील यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी धरत पीडितेच्या आई यांनी धुळे शहरातील किमान क्लब समोर उपोषणाला बसले आहेत. जय शिवराय. दिनांक 7 ऑगस्ट रोजी धुळे येथील जिजामाता कन्या हॉस्टेल या ठिकाणी एका मुलीला म्हणजे श्वेता अमर सोनवणे या मुलीला हॉस्टेलचं काम नाही केलं, हॉस्टेलच्या रेक्टरचं घराचं काम केलं नाही, धुणे भांडे केले नाही म्हणून तिला मारहाण करण्यात आली. मारहाण करण्यात आल्यानंतर संबंधित हॉस्पिटलवाल्यांना श्वेताने सांगितलं की सर मला मारहाण केलेली आहे, पण आणि त्यांनी पीडित मुलीच्या आईला म्हणजे अनिताताई सोनवणे यांना सांगितलं की मारहाण केलेली आहे तुमच्या मुलीला, की तुम्ही ही पोलीस केस आहे, तुम्ही पहिले पोलीस केस करा. मग आम्ही सगळ्यांनी मिळून गुन्हा दाखल केला. गुन्हा तर आमचा दाखल होतच नव्हता, पण त्या गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा आम्हाला वरून प्रेशर आणावं लागलं, पोस्ट व्हायरल करावं लागली, तेव्हा कुठे हा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासन संबंधित आरोपीला अटक सुद्धा करत नव्हतं. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी आम्ही पीडित मुलीच्या आईने आत्मदहन आंदोलन मंत्र्यांसमोर पालकमंत्र्यांसमोर केलं, तरी देखील कुठलाही काही फरक पडलेला नाही. त्यानंतर आता 8-15 दिवसापासून संबंधित तपास अधिकारी API वर्षा पाटील मॅडम हे मुलीच्या आईला सांगतात तू केस माघार घे, केस कधी तू माघार घेतली नाही तर मी B फायनल करून केस बंद करेल व तुझा माज जिरवेल. अशा पद्धतीचं संबंधित जबाबदार अधिकारी जर असं वक्तव्य करत असेल, असं पीडित मुलीच्या आईला धमकी देत असेल तर हे एकदम कायद्याने गुन्हा आहे. म्हणून आमची ठाम मागणी आहे की संबंधित API तपास अधिकारी वर्षा पाटील मॅडम यांच्याकडनं हा तपास काढून घेतला पाहिजे आणि तपास हा दुसऱ्या एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला दिला गेला पाहिजे आणि या तपासाची परत नव्याने चौकशी केली पाहिजे, हीच आमची मागणी आहे. आणि संबंधित API वर्षा पाटील यांना असं कायद्याचे गैरकृत्य केल्याप्रकरणी त्यांना निलंबित केलं पाहिजे. आणि API वर्षा पाटील मॅडम हे फोनवर बोलत नाहीत, हे डायरेक्ट समोर बोलतात. त्यांना माहिती आहे फोनवर रेकॉर्डिंग करू शकतात किंवा काय करू शकतात, म्हणून हे आम्हाला समोर बोलतात. पीडित मुलीच्या आईला समोर बोलतात तुझा माज जिरवेल नाही तर तुझ्यावर खोटी केस करेल,
ही अत्यंत निषेधार्थ आहे, याचा आम्ही निषेध करतो. जय भीम. माझा मानाचा क्रांतिकारी जय भीम. तुम्ही बघता आज माझा उपोषणाचा 3रा दिवस आहे, म्हणजे धरणे आंदोलनाचा आज माझा 3रा दिवस आहे. वर्षा पाटील यांना निलंबित करण्यात यावे आणि जी हॉस्टेलची रेक्टर आहे मुलीला मारहाण केलेली तिलाही निलंबित करण्यात यावं माझी मागणी, म्हणून मी आज धरणे आंदोलनाला बसले. न्यायाची अपेक्षा घेऊनच बसलेली आहे. एवढं मी आत्मदहन करून सुद्धा मला काही न्याय मिळालेला नाही. आता मी धरणे आंदोलन केलेलं आहे. आज माझा आंदोलनाचा 3रा दिवस आहे, अजूनही माझ्यापर्यंत कोणी आलेलं नाही. माझी फक्त 2च लोकांना निलंबित करण्यात यावं एवढीच माझी मागणी. जागरणस्थळसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. एक भारत अखंड भारताचे प्रणेते, राष्ट्रीय एकात्मतेचे पुरस्कर्ते लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त केंद्र व राज्य शासनाचे क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय माय भारतच्या माध्यमातून शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात उद्या रन फॉर युनिटी अर्थात एकता दौडचा उपक्रम होत आहे. या एकता दौडमध्ये शहरातील अबालवृद्धांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार अनुप अग्रवाल, माय भारताचे जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल यांनी केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी चं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 31 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मनोर थिएटर येथून तर सरदार वल्लभभाई उद्यान म्हणजे टावर गार्डन इथपर्यंत ती रॅली सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. तरी आपल्या माध्यमातून संपूर्ण धुळेकर जनतेला विनंती करतो का मोठ्या संख्येने आपण त्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचं जे कार्य होतं आणि त्या रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी होऊन खऱ्या अर्थाने त्यांना आपण त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करू, हेच आव्हान मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.